पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस भरून विक्री करणाऱ्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। चेतन मोरेश्वर सातवी, राहणार कुडे, मोरीपाडा, याला 20 ऑगस्टला पालघर येथून ताब्यात घेण्यात आले। त्याच्यावर यापूर्वीही तब्बल 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पुढे मोरीपाडा येथील पत्र्याच्या शेडमध्ये 18 जुलैला मध्यरात्री मनोर पोलिसांनी छापा टाकला होता। यावेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून कोणतीही अधिकृत परवानगी किंवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता गॅस ट्रान्सफर करून त्याची विक्री केली जात असल्याचे उघड झाले होते। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 121 व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारे पॉवर स्प्रे, मोटारी, रेग्युलेटर, पाईप, डिजिटल वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण 4,58,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये गो गॅस कंपनीचे 80 तर भारत गॅस कंपनीचे 41 व्यावसायिक सिलेंडर होते। यामध्ये भरलेले तसेच रिकामे सिलेंडर मोठ्या प्रमाणात आढळून आले। विशेष म्हणजे गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या शेडमध्ये कोणतीही पुरेशी अग्निसुरक्षा व्यवस्था नसल्याची तपासात समोर आली आहे। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 143/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 287, 288 जीवनावश्यक वस्तू अधिनियम, स्फोटक पदार्थ अधिनियम तसेच LPG आदेशातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन सातवी फरार झाला होता। अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत 20 ऑगस्टला पालघर येथून त्याला अटक केली। अटक केलेल्या आरोपीला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या कालावधीत अवैध गॅस रिफिलिंगच्या या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते का, गॅसचा पुरवठा नेमका कुणाला केला जात होता आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कुणाचे जाळे आहे का, याचा तपास मनोर पोलीस करत आहेत। दरम्यान आरोपी चेतन सातवी याच्यावर यापूर्वी 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने केला जात असून अवैध गॅस रिफिलिंगच्या या धंद्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे। गॅसच्या 2 सिलेंडरमध्ये आग लागली तरी मोठा अनर्थ होऊ शकतो। इथे मात्र 121 सिलेंडर घेऊन बेकायदेशीर रिफिलिंगचा धंदा सुरू होता। नफा कमवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई झाली हे योग्यच, पण अशा धोकादायक धंद्यांना पुन्हा डोकेवर काढण्याची संधी मिळणार नाही, यासाठी कारवाई सोबतच कायमस्वरूपी लगाम ही गरजेचा आहे। या घटनेचा पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।